नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत बॉक्सरचं किक रॅचेट कसं चेंज करायचं। आपल्या गाडीची किक अशी जर स्लिप जात असेल तर बाईकचं रॅचेट हे खराब झालेलं आहे। सर्वात आधी बाईकची किक काढून घेणार आहोत। किक काढल्यानंतर किक स्प्रिंग पण काढायचा आहे। पेंचच्या मदतीने किक शाफ्ट काढून घेणार आहोत। किक शाफ्ट बाहेर काढल्यानंतर शाफ्टचा लॉक काढून घ्यायचा आहे। पिचकेसच्या सहाय्याने शाफ्टचा लॉक काढून घेऊ। लॉक काढल्यानंतर स्प्रिंग काढायचा आहे। त्यानंतर रॅचेट पण काढणार आहोत। रॅचेटचे दाते पूर्ण खराब झालेले आहेत। गिअरला चांगल्यापणे पॉश करून घेऊ। आपण बजाज कंपनीचं नवीन रॅचेट आणलेलं आहे, ज्याची किंमत आहे 169 रुपये। रॅचेट बाहेर काढून घेणार आहोत। त्यानंतर शाफ्टची आणि रॅचेटची टायमिंग मॅच करणार आहोत। रॅचेट लावल्यानंतर रॅचेटवरचा जो स्प्रिंग येतो तो पण लावायचा आहे। नंतर लॉक लावून घेऊ। सर्कल प्लायरच्या मदतीने लॉक लावायचा आहे। लॉक व्यवस्थित लागला की ते चेक करायचं आहे। त्यानंतर शाफ्टचं वायसर बाहेर काढून घेऊ। शाफ्टला वायसर लावून घेऊ। वायसर लावल्यानंतर एक वेळ चेक करून घेऊ। त्यानंतर शाफ्टला शाफ्ट फिट झाल्यानंतर किकचा स्प्रिंग लावायचा आहे। त्यानंतर किकचा स्प्रिंग खाच्यामध्ये लॉक करून घेऊ। त्यानंतर किक लावून एक वेळ चेक करून घेऊ रॅचेट वर्किंग करत आहे का नाही। रॅचेट वर्किंग करत आहे। त्यानंतर क्लच कवर पॅकिंग लावायची आहे। पॅकिंग लावल्यानंतर क्लच कवरला पण लावून घेऊ। त्यानंतर क्लच वर्किंग करते का ते चेक करून घ्यायचं आहे। त्यानंतर क्लच कवरचे सर्व बोल्ट लावायचे आहेत। त्यानंतर सर्व बोल्ट लावून घेऊ। बोल्ट लावल्यानंतर आजच्या टीने सर्व बोल्ट टाईट करून घेऊ।
बोल्ट टाईट केल्यानंतर किक लावायचे. अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही किकचं रॅचेट बसवू शकता. धन्यवाद.